आता आम्ही एक रिसेंट आपलं सॉईल रिपोर्टमध्ये एक रेकमेंडेशन आलं होतं. ते रेकमेंडेशन थोडं कॉम्प्लिकेट वाटलं आणि थोडं इम्पॉर्टंट पण वाटलं तुम्हाला एक्सप्लेन करावं म्हणून. त्यामुळं हे रेकमेंडेशन मी एक्सप्लेन करू लागला होता. काय आहे रेकमेंडेशन म्हणजे हे जे आयसोलेटेड कॉलम फुटिंग्स आर रेकमेंडेड टू बी फाउंडेड ॲट अ डेप्थ ऑफ अप्रॉक्सिमेटली 2 मीटर विथिन दी लॅटरेट लेयर हॅविंग अन एन व्हॅल्यू ऑफ अबाउट 14 to safely support vertical loads. A safe bearing capacity of 140 kN per meter square may be considered for a footing size of 1.65 meter by 1.65 meter असं आम्हाला रेकमेंड केलेलं आहे जिओ कन्सल्टंट. ओके, आता हे कोण कोण असं बी अज्युम करतात की ह्यानी काय सांगलेलं ते हे जे लाईन आहे ना, ए सेफ बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ 140 मे बी कन्सिडर्ड फॉर फुटिंग साईज ऑफ 1.65 मीटर बाय 1.65 मीटर. हे जे लाईन आहे ना, हे थोडं इझी पण आहे, कॉम्प्लिकेट पण वाटतं. कसं म्हणजे कोणी कोणी ह्याला का म्हणतात म्हणजे ह्यांनी का रेकमेंड करायला ते मिनिमम 1.65 मीटर बाय 1.65 मीटर आम्हाला फुटिंगचं साईज पाहिजे आणि त्याचं जे एस बी सी आहे 140 आहे म्हणून समजून घेतात. अगर एक्झाम्पलमध्ये अगर आपलं फुटिंगचं साईज 2 मीटर आहे म्हणजे आम्ही 140 एस बी सी घेतलो तर आमचं कंडिशन मीट झालं असं समजून घेतात. पण ॲक्च्युअलमध्ये ह्याचं मिनिंग तसं नाही. का बरं तसं नाही म्हणायचं आम्हाला, हे जे व्हॅल्यूज आहेत, एन व्हॅल्यूज आहेत ना, हे एन व्हॅल्यूजमुळं आम्हाला माहीत होतं आहे. पण हे थोडं नंतर एक्सप्लेन करतो. ॲक्च्युअल मिनिंग काय आहे म्हणजे फुटिंगचं साईज एक्सीड होणे 1.65 मीटर बाय 1.65 मीटरच्या जास्त एक्सीड होणे मगच आपलं एस बी सी 140 आहे म्हणायचं ह्याने सांगितलेलं आहे. ॲक्च्युअलमध्ये हे मिनिंग आहे. ओके, सो का बरं म्हणजे मी थोडं एक कॉन्सेप्ट एक्सप्लेन करतो, नंतर एन व्हॅल्यूला जाऊत. हे आपलं फुटिंग आहे, राईट. फुटिंगचं साईज त्यांनी काय सांगितलेलं आहे, 1.65 बाय 1.65 सांगितलेलं आहे. म्हणजे हे जे व्हॅल्यू आहे 1.65 मीटर झाला. आपलं लोड सॉईलवर कसं डिस्ट्रीब्यूट होत जात आहे, 45 डिग्री अँगलमध्ये, राईट. आणि ॲट व्हॉट डेप्थ इट इन्फ्लुएन्सेस म्हणजे हे जे लोड किती डेप्थपर्यंत इन्फ्लुएन्स होत असते जास्ती, मॅक्झिमम इन्फ्लुएन्स अप टू 2 टाइम्स ऑफ विड्थ. हे जे आहे आपलं एक व्हेरी रफ रूल आहे. ओके, तर 2 टाइम्स ऑफ विड्थ म्हणजे 2 टाइम्स ऑफ 1.65 मीटर म्हणजे किती झालं, 3.3 मीटरपर्यंत आम्हाला हे इन्फ्लुएन्स 3 मीटर आम्ही कन्सिडर करू. नंतर 3 मीटरच्या नंतर जे आहे हे व्हेरी लेस इन्फ्लुएन्स करते लोड, मेजरली अप टू दिस डिस्टन्सपर्यंत आम्हाला लोड इन्फ्लुएन्स करत असते. म्हणून आपला एक रफ रूल आहे. मग हे रफ रूल इथं तुम्ही बघू शकता. आता इथं एन व्हॅल्यू जे आहे ना, इथं तुम्ही बघू शकता अप टू 2 मीटर आम्ही एक्सकॅव्हेशन केलेलं आहे. म्हणजे इथंपर्यंत एक्सकॅव्हेशन केलेलं आहे, आपलं फुटिंग इथं येत आहे. ओके, नंतर हे लोड अप टू 3 मीटरपर्यंत, आता जे आपलं रफ रूल आहे ते 3 मीटरपर्यंत एक्सटेंड झालेलं होतं आहे. ओके, तर हे काय झालं 5 मीटरला, 5 मीटरपर्यंत इन्फ्लुएन्स होते मॅक्झिमम लोड. नंतर जे आहे व्हेरी नॉमिनल इन्फ्लुएन्स होत असते. आता तुम्ही इथं एन व्हॅल्यू बघू शकता. हे एन व्हॅल्यू जे आहे ना, हे 14 म्हणजे मल्टिप्लाइड बाय 10 हे एक रफ रूल आहे. मग आपलं एस बी सी असल्याने असतं. ओके, जस्ट रफ रूल आहे. ओके, हे जे 14 जे आहे इथंपर्यंत आम्हाला जे लोड इन्फ्लुएन्स करत होतं ते लोड इथंपर्यंत येते. नंतर इथं तुम्ही बघू शकता एन व्हॅल्यू कमी झालेला आहे. मग आम्ही काय सांगितलं होतो, अप टू 1.65 मीटर. अगर हे 1.65 मीटर
असलं तरच इथंपर्यंत लोड ट्रान्सफर होते, नाहीतर याच्यापेक्षा जास्त असलं फुटिंगचं विड्थ अँड लेंथ मग काय होत असते, आपलं एस बी सी कम होत असते. म्हणजे इथं एक्सटेंड झालं तर मग काय होतं, ह्याचं 2 टाइम्स ऑफ विड्थ जे आहे ना, हे व्हॅल्यू चेंज होत असते. मग इथं काय होतं, तेव्हा एस बी सी कमी असलेलं राहते. इन्फ्लुएन्स जास्त इथंपर्यंत होते, म्हणजे इथं एस बी सी कमी आहे. त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, रिस्ट्रिक्ट केलेलं आहे 1.65 मीटर. 1.65 मीटरला आम्ही रिस्ट्रिक्ट केलेलं आहे आणि त्याला 140 एस बी सी आहे म्हणून सांगितलेलं आहे. ओके, तर आम्ही हे जे कॉम्प्रेसिव्ह सॉईल असतात त्या टायमाला जसं जसं डेप्थ गेलेलं असते, सॉईलचं एस बी सी पण कमी होत गेलेलं असते. त्यामुळं आम्ही बी अवेअर राहावं आणि हे एन व्हॅल्यू पण आम्ही बघावं लागतं आहे. अगर असं थोडं कन्फ्युजिंग मॅनरमध्ये आम्हाला भेटलं तर, रेकमेंडेशन भेटलं तर. ओके, हेच तुम्हाला एक्सप्लेन करावं म्हणून हे रेकमेंडेशन घेतलं. आणि त्यांनी अगर 1.65 मीटरच्या जास्त फुटिंगचं साईज आलं तर वेगळं रेकमेंडेशन्स दिलं होते, ते सेकंडरी झालं. पण हे असं दिल्यावर आम्ही रॉंग इंटरप्रिट करू नये म्हणून मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलेलं आहे. ओके.